आपल्याला माहीतच आहे की नुकताच 10वीचा रिझल्ट लागलाय. रिझल्ट नंतर 2 मराठी मीडियमची मुलं आम्हाला भेटायला आली. आम्हाला वाटलं ते इंग्लिश स्पीकिंगसाठी आले असतील. त्याच दृष्टीने आम्ही इंग्लिश स्पीकिंगसाठी त्यांना सुरुवात केली. त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं की आम्हाला इंग्लिश लिहिता वाचताना अडचण आहे. ते लिहिणं वाचणं शिकण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. हे त्यांनी खुले मनाने ॲक्सेप्ट केलं. त्याच्यानंतर त्यांना आम्ही फोनेटिक पद्धतीनं इंग्लिश लिहिणं वाचणं कसं करायचं हे प्रॅक्टिकली दाखवलं आणि त्यांच्याकडे करून घेतलं. तर 3 दिवसानंतर असा रिझल्ट होता की त्या मुलांना कळालं की फोनेटिकनं इंग्लिश इतक्या सोप्या पद्धतीने करू शकतो. ते आमचा कॉन्फिडन्स एवढा वाढला की 3 दिवसानंतर रिझल्ट त्यांचा होता की ते पूर्णपणे वाचू शकत. जे काही आम्ही देत होतो ते पूर्णपणे वाचत होते आणि सांगितल्यानंतर डिक्टेट केल्यानंतर ते लिहित सुद्धा होते. तर हा कॉन्फिडन्स फक्त आणि फक्त फोनेटिक पद्धतीनं केल्यानंतरच येतो आणि याचा उत्तम उदाहरण हे 10वीची 2 मुलं आहेत. त्यामुळे आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्हाला जर मदत हवी असेल तर आम्ही आहोतच.